आदरणीय भंते धम्मकीर्ती व त्यांच्या संघाला सुद्धा वंदन करून आज या ठिकाणी मी आपल्या समोर उपस्थित आहे। पौर्णिमेनिमित्त आपणा सर्वांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना आजचा दिवस हा आनंदाचा आहे। आपणा सर्वांना ज्ञात आहे की आजचा दिवस म्हणजे सिद्धार्थ गौतमांचा जन्मदिवस। याचबरोबर आपल्याला हे माहिती असेल त्यांचा जन्म हा लुंबिनी वनामध्ये झाला, तराई या ठिकाणी नेपाळमध्ये। वार शुक्रवार होता। त्याच्यानंतर आपणाला हे ज्ञात आहे भगवान गौतम बुद्धांचा जन्म हा बुद्ध गया या ठिकाणी झाला, म्हणजे संबोधी ज्ञान प्राप्त झाले। इसवी सन पूर्व 528 वार होता, बुधवार। यानंतर आपणाला ही माहिती असेल भगवान गौतम बुद्धांचा महापरिनिर्वाण झालं। ते ठिकाण कुशीनगर। वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं महापरिनिर्वाण झालं। याचबरोबर आज आपल्याला आरूढ होण्याची संधी, धम्म मार्गावरती आरूढ होण्याची संधी भारतीय बौद्ध महासभेने दिली, जी आपणा सर्वांची मातृसंस्था आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 मे 1956 रोजी BBC रेडिओवरून दिलेलं भाषण। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जगातील इतर धर्म, परमेश्वर, आत्मा आणि मृत्यूनंतरची मानवाची स्थिती या संबंधी मंगलमय विचार व उपदेश करतात, पण या 3 गोष्टी शिवाय मानवी जीवन सुखमय व्हायला जी 3 तत्वे कारणीभूत आहेत, 3 तत्वे आणि ती तत्वे बौद्ध धर्माने सांगितलेली उपदेशलेली आहेत। ती 3 तत्वे मध्ये प्रज्ञा, करुणा व समता। मनुष्याने बुद्धिनिष्ठ राहावे, प्राणी मात्रावरती प्रेम करावे आणि त्यांच्याशी आपुलकीने वागावे। या 3 तत्वाचा अर्थ आहे ज्याप्रमाणे माणूस वागू लागले जग हे मंगलमय होईल, हे श्रेष्ठ तत्व बौद्ध धर्म शिकवतो। हे श्रेष्ठ तत्व बुद्ध धर्म शिकवतो, म्हणून मला तो आवडतो, असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, हा धर्म जगातील सर्व समाजामध्ये स्थैर्य आणू शकेल। बुद्ध धर्म जगातील शोषण थांबवू शकतो। माझा विश्वास आहे की एक दिवस मानवतेच्या रक्षणासाठी केवळ भारतच नाही तर सारे जग बौद्ध धर्माचा स्वीकार करेल। बाबासाहेबांनी सांगितलं। बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माच्या बौद्ध प्रचारांनी अनेक लोकांचा जो धर्म प्रचार आहे त्या धर्म प्रचार करत असताना अनेक धर्माच्या प्रचारांनी बौद्ध धर्माच्या बाबतीत सांगितलेलं आहे
त्यांच्यावरून त्यांची ओळखण्याची संधी आहे. अनेक धर्माची ओळखण्याची संधी मध्ये त्यांचा पेवरा आहे, त्यांचे कपडे आहेत, तो त्या धर्माचा आहे, तो त्या धर्माचा आहे, लगेच ओळख. याचबरोबर त्यांच्या शेतीवरून सुद्धा ओळखता येतं की हा कोणत्या धर्माचा आहे. याचबरोबर त्यांनी सुनता केल्याच्या खुरावरून सुद्धा माणूस ओळखता येतो की तो कोणत्या धर्माचा आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धर्म हा पेहरावरून नव्हे तर आपल्या आचरणावरून ओळखता येतो. म्हणून आपलं आचरण हे महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म सांगत असताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, नवीन ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे, बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्यांना आणि समजून घेणाऱ्यांना बौद्ध धर्मामध्ये काय खास वैशिष्ट्य आहे बरं ते सांगावं लागेल. बौद्ध धर्माचं वैशिष्ट्य काय आहे, काय खास त्याच्यामध्ये विशेषता आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आता म्हटलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याच्या नंतर त्यांनी बुद्ध आणि धम्मामध्ये सांगितलेल्या आपल्या सर्व मानवांना, मित्र हो, आज गरज तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी, तुझाच प्रकाश पडे अंतरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी. काय आहे बुद्धाचं शिकवणूक व तत्वज्ञान, याच एकदा नीट आकलन झालं की मनुष्याला एक असं उदांत काहीतरी गवसल्यासारखं वाटेल की त्याच्यामध्ये विशेष असं काय आहे जे इतर धर्मात सापडत नाही, असे विचार त्यात काय आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म देत असताना विज्ञान निष्ठ धर्म आपल्याला दिलेला आहे. भगवान गौतम बुद्धाच्या धर्मामध्ये त्यांनी सांगितलं, कोणत्याही गोष्टी नुसत्या ऐकण्यावरती विश्वास ठेवू नका. तुमच्या अनेक पिढ्यांनी चालत आलेल्या परंपरागत चालीरीती आहेत, म्हणून त्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. अनेक लोक बोलतात किंवा कित्येक लोक त्याचा प्रचार करतात, म्हणून एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. तुमच्या धर्मग्रंथात लिहिलेला आहे, म्हणून एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. एखादी गोष्ट तुमच्या आदरणीय गुरु आणि वरिष्ठांनी सांगितलेले आहे म्हणून त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका. परंतु एखादी गोष्ट जिचं निरीक्षण आणि परीक्षण करून कारणासहित मान्य केले जाते आणि एक व अनेकांच्या चांगल्या भल्यासाठी उपयोगी ठरते, तीच गोष्ट मान्य करा. कोणी सांगितलं म्हणून त्यांच्या ऐकण्यावरती जाऊ नका. कोणाच्या भल्यासाठी अनेकांच्या भल्यासाठी ती जर गोष्ट उपयुक्त असेल तर ती तुम्ही स्वीकारा. म्हणून प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, विवेक बुद्धी अधिक प्रमाण देतात. ही भाग बौद्ध आणि धम्मामध्ये केसपुत नगरातील रहिवाशांना सांगितलेला आहे. कलाम सुत्त म्हणतात, कलाम सुत्तामध्ये हे सांगितलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मामध्ये, बौद्ध धम्मामध्ये माझा समाज हा अत्यंत हलाकी, निष्कर्णीय गुलामगिरी मधून आलेला आहे, दुःखातून आलेला आहे. आणि बुद्ध तर सांगतात, दुःख सांगतात, दुःखाला प्राधान्य दिलेलं आहे. भगवान गौतम बुद्धाला ज्या वेळेला ज्ञान प्राप्त झालं
त्यावेळेला त्यांनी 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत. 4 आर्य सत्य म्हणाले की या जगामध्ये दुःख आहे की नाही? दुःख आहे, मान्य करावं लागेल. याचबरोबर जन्म हा दुःखमय आहे का नाही? आहे. मृत्यू हाही दुःखमय आहे की नाही? आहे. जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे तो दुःखमय आहे की नाही? आहे. म्हातारपण दुःखमय आहे की नाही? आहे. याचबरोबर व्याधी दुःखमय आहे की नाही? आहे. रोगराई दुःखमय आहे की नाही? आहे. दुःख है शारीरिक आहे, दुःख है शारीरिक आहे, सामाजिक आहे. आणि म्हणून भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की दुःख आहे. याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं की दुःखाला कारण सुद्धा आहे. दुसरं सत्य सांगितलं की दुःखाला कारण आहे. दुःखाला कारण काय आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे. दुःखाला कारण अज्ञान आहे, दुःखाला कारण तृष्णा आहे. समजा चालता चालता जर ठेस लागली तर त्याला मात्र कारण आहे की नाही? आहे, कारण नीट बघून रस्ता आपण चाललेलो नाही. म्हणून भगवान गौतम बुद्ध म्हणतात की माझा, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझा धर्म, माझा माणूस जो आहे तो अज्ञानी आहे. भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलं की अज्ञान हे दुःखाचं कारण आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु सुद्धा म्हणतात कबीर, अज्ञान हे दुःखाचं कारण आहे. ज्ञान रतन का जतन कर तू, माटी का संसार, हाय फकीरा फिका है तेरा संसार. ज्ञान याचं जर जतन केलं तर ठीक आहे. जर अज्ञानामध्ये तुम्ही वावरत असाल तर तुमचा संसार फिका आहे. म्हणून अज्ञान हे कारण सांगितलं. दुसरं कारण सांगितलं तृष्णा, आसक्ती, ओढ मानवाला दुःखामध्ये नेत असते. नेत असते की नाही? नेत असते. सत्य आहे, सांगितलेलं आहे की मानवाला तृष्णा, आसक्ती, ओढ ह्या दुःखामध्ये नेत असतात. तृष्णा आसक्ती म्हणजे मनुष्याला एखादी गोष्टीची हाव असणं. मखिया गुड़ में गड़ी रही, पंख अपना लिपटाय, हाथ सिर मुंह धुने, लालच बुरी बलाय. लालच हा माणसाला दुःखामध्ये नेत आहे. मग कोणतीही माशी जी असते तिला गोड लागतं मध्ये लालचीने ती खाते खाता पंख सुद्धा त्या गुळामध्ये ती चिकटून बसते आणि शेवटी मरते. आणि म्हणून भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की ज्या तृष्णा असतील त्या आपल्या समाजामध्ये, मानवामध्ये नसाव्यात. तृष्णा विरहित समाज घडावा, आसक्ती आपल्यामध्ये नसावी. परंतु दुःखाला ते कारण तृष्णा आहे. दुःखाला अजून कारण काय आहे? दुःखाला कारण आहे द्वेष करणं. द्वेष सुद्धा एकमेकाचा करतो, त्याच्यामुळे आपण दुःखी आहोत. भगवान गौतम बुद्धांनी दुःखाचं अस्तित्व दाखवलं. भगवान गौतम बुद्धांनी दुःखाला कारण दाखवलं. भगवान गौतम बुद्धांनी दुःखाचं निवारण होऊ शकतो हाही आशावाद सांगितलेला आहे. मग कोणता आशावाद आहे? दुःखाची जी कारण आहे ते जर दूर केले तर दुःख दूर होऊ शकतं. म्हणून हे कारण नष्ट करायला हवे. याचबरोबर चौथं कारण सांगितलं. भगवान गौतम बुद्धाच्या 4 आर्य सत्यातील चौथं सत्य सांगितलं.
जर तुम्हाला दुःख निवारण करायचं असेल तर त्याच्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग त्यांनी दिलेला आहे. आर्य अष्टांगीनुसार जर आपण त्याच्यावरती आरूढ झालो तर नक्की आपण सुखी होऊ शकतो. भगवान गौतम बुद्धाने आर्य अष्टांगिक मार्ग ज्याला म्हणतात, सुवर्ण मध्य मार्ग ज्याला म्हणतात, गोल्डन वेस्ट त्याला म्हणतात, तो मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. याच्यावरून जर आपण आरूढ झालो तर नक्कीच आपण दुःखमुक्त होऊ शकतो की नाही? होऊ शकतो की नाही? होऊ शकतो. म्हणून मी एकदा एका मनुष्याला विचारलं, बाबा तू दुःखी आहेस का? नाही म्हणाला, नाही नाही गुरुजी मी काय दुःखी नाही बाबा, मी लय सुखी आहे. म्हणाला अरे वा, सुखी आपण आहात, काय जास्त आहे का? म्हणला नाही, खूपच आहे ते. तर मग कशामुळे आपण सुखी आहात एकदा सांगा मला. म्हणाले गुरुजी मी खूपच सुखी आहे, मी दुःखी नाही. म्हणलं का बरं सुखी आहात तुम्ही? त्यांनी सांगितलं की माझी बायको मुकी आहे म्हणून मी सुखी आहे. हा जो आहे भगवान गौतम बुद्धांच्या धम्मामध्ये आपण जे अंगावर जे ओझ जे घेत असतो ते ओझ हे मानवाला दुःखामध्ये लोटत असत. आणि म्हणून ओझ उतरवायचं असेल तर बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये मग तुम्हाला आरूढ व्हायचं असेल तर त्यासाठी विशुद्ध मार्ग आहे. त्या मार्गावर जर तुम्ही गेलात तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता. त्या मार्गावर जर तुम्ही गेलात प्रज्ञावंत होऊ शकता. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्मामध्ये आपला समाज प्रज्ञावंत होण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी मग शिराचं पालन करणारा समाज माझा झाला पाहिजे. शील जे आहे सामान्य माणसासाठी शील पंचशील दिलेले आहेत. आपल्याला सर्व माहिती आहे. पंचशील प्राणी हिंसा न करणं, दुसरं शील चोरी न करणं. बोलत जा, मग मी कधी कधी विसरतो, तुम्हीही बोलत जा. चोरी न करणं, व्यभिचार न करणं म्हणजे गढूळ पाण्यात नजर न ठेवणं. चौथा आहे खोटं न बोलणं. पाचवं काय आहे? महिला बोलली पण पुरुष बोलत नाहीत म्हणजे काहीतरी आहे. या निमित्तानं पंचशिलेचं पालन करीत असताना असंच त्याने माणूस चांगला नीतिवंत होऊ शकतो. म्हणून बौद्ध धम्मामधलं एक उदाहरण आहे. धम्मदिना नावाची एक आपली भिक्षुणी होती, अतिशय सुंदर. धम्मदिना नावाची एक भिक्षुणी होती, अतिशय सुंदर. अशा धम्मदिना रोज यायची जायची रस्त्यावरून. 5 मुलं रस्त्यावरती उभे राहिलेले होते. अतिशय सुंदर महिला भिक्षुणी आहेत. आणि मग त्या सुंदरपणामध्ये ते लोक भाळले ना त्यांच्यावरती. आणि भाळल्याच्या नंतर 5 मुलांनी ठरवलं की आपण यांच्याशीच लग्न करू. धम्मदिना अतिशय सुंदर होती, यायची जायची, ते लोक त्यांच्याकडे बघायचे. धम्मदिना अतिशय सुंदर आहे म्हणून 5 जणांनी ठरवलं की आपण यांच्याशी संपर्क साधूया. आणि म्हणून त्यांनी काय केलं, धम्मदिनाच्या समोर गेले आणि म्हणाले की आपण आपल्याशी आम्ही विवाह करू इच्छितो. धम्मदिना ह्या भिक्षुणी होत्या भगवंत गौतम बुद्धांच्या भिक्षू संघातील. म्हणाले हे कसं होईल, मी तर भिक्षुणी आहे.
भिक्षुणी आहे म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न करू शकत नाही. नाही नाही, आमची इच्छा आता पूर्ण करा. म्हणाले ठीक आहे. नाही म्हणाले, भिक्षुणी आमची इच्छा तुम्ही पूर्ण करा. धम्मदिना म्हणाल्या ठीक आहे, पण माझी एक अट आहे. म्हणाले काय अट आहे? आम्ही पूर्ण करू. म्हणाले की पंचशील पाळा. 5 शील पाळा. 5 जण आहात तुम्ही. पंचशील पाळा आणि पंचशिलाच्या नंतर, पाळल्याच्या नंतर मी आपल्याशी लग्न करीन. पंचशील 5 जणांनी म्हणले हा पाळू शकतो. झाले ना, एक हप्ता गेला, त्याच्यातला एक सटकला. दुसरा हप्ता गेला, दुसरा सटकला. तिसरा हप्ता गेला, तिघही गेले. चौथा हप्ता गेला, 4ही गेले. राहिला मात्र एक. त्याने बरोबर पंचशील पाळलं. पंचशील पाळून नंतर बोलला आता मी भिक्षुणींना भेटायला जातो. भिक्षुणींनी पाहिलं समोरून एक मुलगा तोच येत आहे जो माझ्याशी लग्न करणार आहे. नक्की त्याने पंचशील पाळलेला असेल. जवळ 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 भंतेजी धम्मदिनांच्या त्या ठिकाणी आला आणि नतमस्तक झाला. धम्मदिनाला म्हणाल्या करा की माझ्याशी लग्न. तो म्हणाला मी तुमच्याशी लग्न करून कसा शकतो? तुम्ही माझ्या गुरु आहात. हा पंचशिलाचा प्रभाव आहे. आणि सरणे ते घेऊन त्यांनी नमन 3 वेळा केलं. म्हणजे हा प्रभाव पंचशिलेचा आहे. आणि म्हणून भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये आपल्याला जर पाहायचं असेल तर पंचशिलाशिवाय, आरूढ झाल्याशिवाय मार्ग नाही. लोकांना तोंडात बोट घालण्याची नक्की संधी द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांनी बौद्ध धर्माचं तंतोतंत पालन केलं. मी भगवान बाबासाहेबांच्या समाजातील मुलींचं अभिनंदन करतो. मी ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहे, आज महाराष्ट्रामध्ये नंबर 1 वरती माझ्या मुली आहेत. शिक्षणामध्ये कोणी हात नाही पकडू शकत. माझ्या BRC मध्ये 11 डॉक्टर आहेत मुली, इंजिनियर आहेत. बाबासाहेबाच्या लेकरांनी मात्र हे सापडलं, त्यांना ते गवसलं आणि म्हणून त्यांनी शिक्षण हे कमांड केलेले आहे. बाबासाहेबांच्या बुद्ध आणि धम्मामध्ये आपल्याला दुसऱ्या वरती कोण राहत नाही. वरच्यावरती विश्वास ठेवायची गरज नाही. अत्तदीप भवा, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. आम्हाला खूप लोकांनी छळलं. म्हणाले SC चं सर्टिफिकेट आणलं, म्हणाले व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट आणलं. अरे किती तुम्ही लोकांनी आम्हाला छळलं, परंतु माझ्या बहादूर भीम लेकरांनी सर्टिफिकेट वगैरे त्याला जुमानलं नाही, शिक्षणापासून दूर ठेवलं. परंतु या भीमाच्या लेकरांनी एक प्रेरणास्थान असल्यामुळं, प्रेरणास्थान आमच्याकडे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्याच्यामुळे त्यांनी हे विद्या हस्तगत केलेले आहे. भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला दयापणा आला पाहिजे. आपल्यामध्ये दया पाहिजे, मंगल मैत्री पाहिजे. लागला अचानक एका हंसाला बाण. हंसाला बाण लागल्याबरोबर सिद्धार्थांच्या समोर तो हंस पडला. हंसाला त्यांनी घेतलं, ऊब दिली, त्याचा बाण काढला. तेवढ्या देवदत्त त्या ठिकाणी आला आणि म्हणाला की हा हंस जो आहे तो माझा आहे, मला तू द्यावं. सिद्धार्थ गौतम म्हणतात नाही, हा जो हंस आहे तो माझा आहे, कारण मी त्याचं रक्षण केलेलं आहे, मी तुला देऊ शकत नाही. नाही म्हणाला देवदत्त. म्हणाला की हो माझा हंस आहे, कारण शिकारीवरती माझा हक्क आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात नाही, हा माझा हंस आहे,
दोघांचं भांडण राजांकडे गेलं. राजांपुढे हा प्रश्न मांडला गेला की हा हंस जो आहे तो कोणाचा आहे. राजानं सांगितलं हंसाला मध्ये ठेवा. एका बाजूला सिद्धार्थ गौतम आहे, एका बाजूला देवदत्त आहे. हंस कोणाकडे जातो आहे हे बघायचं आहे. दरबार भरलेला आहे. अशा अवस्थेमध्ये हंसाला सोडलं आणि हंस हा बरोबर सिद्धार्थ गौतमांकडे गेला, देवदत्ताकडे गेला नाही. कारण काय आहे? कारण हे आहे, मारणारा पेक्षा तारणारा हा श्रेष्ठ आहे. बोला भगवान गौतम बुद्धांचा. मारणाऱ्यांपेक्षा तारणारा हा श्रेष्ठ आहे. माणसाच्या जीवनामध्ये टर्निंग पॉइंट सुद्धा महत्वाचा असतो. बरं, तुम्हाला म्हणायचं असेल की मी आतापर्यंत जे काही पाप कर्म करत आलेलो आहे, अकुशल कर्म करत आहे, परंतु आजच्या या भिक्षू संघामध्ये बसता असताना एखादा जर त्यांनी जर शिक्षण ग्रहण केलेलं असेल तर त्यांना वाटेल की अकुशल कर्माला दूर न लोटता तो कर्म करतो अकुशल, त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. अंगुलीमाल हा कुशल कर्म करत होता. श्रावस्ती वनामध्ये, प्रसन्नजित राजाच्या श्रावस्तीमध्ये जालिनीवालामध्ये तो राहत होता. काय करत होता? त्याला गुरुनी शिक्षा दिलेली होती 1000 माणसांना ठार करण्याची. भगवान गौतम बुद्धाला जाताना लोकांनी पाहिलं. त्याच वेळेला त्यांनी आतापर्यंत 999 लोकांना मारलेला होता. 1000 आता संधी होणार आहे. अंगुलीमाल वाट बघतो आहे. त्यांची आई सुद्धा कधी कधी त्याला भेटायला जायची जालिनी वनामध्ये, परंतु आई सुद्धा म्हटल्या की आता 999 लोकांना त्यांनी मारलेला आहे, काय सांगावं, माझा 1000वा नंबर असेल. म्हणून तिने जायचं बंद केलं होतं. अशा परिस्थितीमध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध त्या मार्गाने जात असतात. त्यावेळेला तेथील वाटसरू म्हणतात, हे श्रवण, त्या रस्त्याने जाऊ नको, ती रस्ता जो आहे तुला अंगुलीमालाकडे घेऊन जाईल. वाटसरू सांगत होते, हे श्रवण, त्या मार्गाने तू जाऊ नकोस, तो मार्ग तुला अंगुलीमालाकडे घेऊन जाईल. भगवान गौतम बुद्ध म्हणतात, मला जर कोणी सांगितलं नसतं तर ठीक आहे, परंतु आपण मला सांगितलं, आज त्याला माझी गरज आहे. आणि म्हणून ते भगवान गौतम बुद्ध अंगुलीमालाकडे जातात. अंगुलीमाल म्हणजे अंगठी कापून त्याने गळ्यामध्ये टाकलेल्या असतात मोजण्यासाठी. कारण त्याने पहिल्यांदा 1000 माणसं मारले, परंतु गुरुनी म्हटलं काय सबूत आहे, तू 1000 माणसं मारले. त्यांनी परत अजून 1000 माणसं मारण्याचा संकल्प केला आणि मोजण्यासाठी त्यांनी गळ्यामध्ये अंगुलीमाल त्याला म्हणत. अहिंसक हुशार विद्यार्थी होता, अतिशय हुशार विद्यार्थी, त्याचं नाव अहिंसक होत. परंतु गुरुने त्याला काही हलक्या कानाचा गुरु असावा म्हणून त्याने काय त्याला शिक्षा दिली. आणि म्हणून त्या गुरुनी शिक्षा ही दिली की 1000 माणसाला ठार करण्याची. आणि तरच तुला ज्ञान प्राप्त झालं, दीक्षा पूर्ण झाली, असं शिक्षण पूर्ण झालं असं गृहीत धरलं जाईल. अशा वेळेला तथागत भगवान गौतम बुद्ध त्या रस्त्याने जात असताना अंगुलीमाल धार लावतो आहे. मनाला खुश झाला, आजची शेवटची माझी हत्या केल्यानं पूर्ण होईल. मी गुरुदक्षिणा काय म्हणून देऊ तर 1000 आज पूर्ण होणार आहेत. अतिशय आनंद आहे, अतिशय आनंदामध्ये आहे. आणि त्या तथागत भगवान गौतम बुद्धाचं ते वलय जे आहे त्याला गाभा म्हटलं जातं, आभा. ते पाहून तो भीक त्याला सहन करू शकला नाही. भगवान गौतम बुद्धांना म्हणतोय, संन्यासी थांब, संन्यासी थांब.
असं बोलतो आहे. भगवान गौतम बुद्ध म्हणतात तू थांब. अंगुलीमाला म्हणतो हा वेळा संन्यासी आहे. मी त्याला ते चालता आहे, मी स्तप आहे आणि मला म्हणतो आहे संन्यासी की थांब, आणि तो चालला आहे, मी त्याला म्हणतो आहे थांब. मी उभा असताना मला म्हणतो आहे थांब. नक्की हा वेळा कोणतरी आहे, तुला माहिती नाही का ते अंगुलीमाला आहे. त्यावेळेला भगवान गौतम बुद्ध म्हणतात अरे ही तुझी अंगुलीमाल जे आहे, तू अशी जी पेहराव जो केलेला आहे त्याच्यातून बघ किती वास येतो आहे. परंतु मी थांबलेलो आहे, तू थांबायचं कधी थांबशील. म्हणशील अरे कसं काय तुम्ही म्हणता. त्यावेळेला भगवान गौतम बुद्धांनी म्हटलं तू शूर दिसतो आहेस, एक काम कर, झाडावरचं एक पान मला तोडून आण. मग तो एक पान का अख्खी फांदीच तोडून आणतो. नाही म्हणाले एकच पान तोडून आण. एक पान तोडून अंगुलीमालाने आणलं आणि भगवान गौतम बुद्धाच्या समोर ठेवलं. ते म्हणतात त्याला पुन्हा जोड. म्हणता हा काय वेळ आहे का काय. एकदा तोडायला सांगितलं, तोडल्याच्या नंतर जोडता येतं का. नाही. तोडल्याच्या नंतर जोडता येतं का नाही. भगवान गौतम बुद्ध सुद्धा म्हणतात. भगवान गौतम बुद्धांनी म्हटलं तोडणं हे सोपं आहे, परंतु जोडणं हे अवघड आहे. आणि ह्या याच्यावरनं त्यांनी म्हटलं हे तर सत्य आहे. म्हणून टर्निंग पॉइंट त्याच्या जीवनामध्ये मिळाला. म्हणाला हे सत्य आहे की तोडणाऱ्यापेक्षा तोडणं हे सोपं आहे, परंतु जोडणं अवघड आहे. हेच ते संदेश त्यांनी धरला आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मागे लागला. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, अरहंत पदापर्यंत पोहोचला गेला. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये टर्निंग पॉइंट खूप महत्वाचे असतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि धम्मामध्ये जे सांगितलेलं आहे खास वैशिष्ट्य बुद्ध धम्मामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. न जच्चा होती वत्सलो, न जच्चा होती ब्राह्मणो, कमानो वत्सल होती, कमानो होती ब्राह्मणो. जन्माडी कोणीही शूद्र होत नाही, जन्माडी कोणी ब्राह्मण होत नाही. कर्माणी शूद्र होतो आणि कर्माणी ब्राह्मण होतो. भगवान गौतम बुद्धाच्या धर्मामध्ये तुम्हाला जाती दिसणार नाहीत. भगवान गौतम बुद्धांनी जाती नष्ट केल्या. जाती व्यवस्था होती. त्या जाती व्यवस्थामध्ये आनंद ज्या वेळेला पाणी पिण्यासाठी एका स्थळी जातात, चंडलिका नावाची मातंग मुलगी होती, ती पाणी भरत होती. त्यावेळेला आनंद रस्त्याने जाताना तिला पाणी मागतात. ती म्हणते मी चंडाळ आहे, मी मातंग आहे, मी चंडाळ आहे, मी मातंग आहे, मी तुम्हाला पाणी देऊ शकत नाही. त्यावेळेला भंते आनंद म्हणतात मी तुम्हाला पाणी मागितलेलं आहे, तुमची जात मागितलेली नाही. बोला भगवान गौतम बुद्धांचा. भगवान गौतम बुद्धांनी जाती भेद त्यावेळेला होता. भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये अनेक भिक्षू होते, ब्राह्मण होते, जास्तीत जास्त संख्या ब्राह्मणांची होती. सुनील भंगी सुद्धा होता, कृष्णरोगी होते, नावी होता. अनेक जाती धर्माचे लोक त्यावेळेला होते. आणि म्हणून भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचं खास वैशिष्ट्य सांगत असताना कोणीही उभा राहून कधी म्हणतो तुझ्या आत्म्याला शांती लाभो. माणूस गेल्याच्या नंतर म्हणतात की तुझ्या आत्म्याला शांती लाभो. भगवान गौतम बुद्धांच्या धम्मामध्ये म्हणत नाहीत, एक आदरांजली व्यक्त करत असतात, एक आदर निर्माण करतात. कारण आत्मा नावाची वस्तूच नाही. आणि तुम्ही लोक कोंबड्या कापताना बघितलं असेल, रविवारी मटणाच्या दुकानात कधीतरी गेला असताल
त्यावेळेला पाहिलं असेल माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा मोठी आतडे आहेत, छोटी आतडे आहेत, लाल तांबड्या पेशा आहेत, पांढऱ्या पेशा आहेत. प्रत्येक वस्तूमध्ये आत्मा आहे. म्हणजे हे आत्म्याचा कारखानाच आहे. माणूस मेल्याच्या नंतर दुसरा आत्मा शोधतो, तिकडे जातो. जसे माणूस कपडे बदली करतो तसा दुसऱ्या शरीरामध्ये तो प्रवेश करतो. भगवान गौतम बुद्धाने ते नाकारलेलं आहे. आणि मित्र हो, जास्त न बोलता मी फक्त एवढंच सांगेल की पुनर्जन्म सुद्धा नाकारलेला आहे. इथं उपस्थित असलेल्या सर्व मुलांना सांगणं आहे, भगवान गौतम बुद्धांनी स्वर्ग सुद्धा नाकारलेला आहे. आपल्या आई वडिलांना जर खरा स्वर्ग तुम्हाला दाखवायचा असेल तर त्यांना जिवंतपणे स्वर्ग दाखवा. मेल्याच्या नंतर स्वर्ग नाही, जिवंतपणे चांगली अवस्था त्याला स्वर्ग म्हटलेला आहे. जिवंतपणे त्यांना जेवण द्या. मेल्याच्या नंतर सोन्याच्या चमच्याने पाणी पाच, चांदीच्या चमच्याने पाणी पाच व्यर्थ आहे. भगवान गौतम बुद्ध म्हणतात अनित्य नित्य इथे कोणी परमनंट नाही आहे. जिवंतपणे आपल्या आई वडिलांना जर स्वर्ग दाखवायचा असेल तर 12च्या ठोक्याच्या अगोदर त्याला जेवण द्या. कारण त्यांनी लहानाचं मोठं आम्हाला केलेलं आहे. तुम्हाला जर खरा स्वर्ग दाखवायचा असेल तर कधीतरी पगार झाल्यावरती म्हणा, चला बाप्पा, तुमच्या फाटक्या बन्यानीमध्ये बरेच भोक पडत असताना सुद्धा तुम्ही आम्हाला चांगले कपडे घेतले. कधीतरी आपल्या आई वडिलांना म्हणा, आई चल, छानपैकी मी तुला साडी घेऊन देतो, आज माझा पहिला पगार झाला आहे. कधीतरी म्हणा. खरा स्वर्ग त्याला म्हटलेला आहे बुद्ध धर्मामध्ये. कपडे, जेवण आणि औषध उपचार घ्या. याचबरोबर आपल्या आई वडिलांशी संवाद साधा. खरा स्वर्ग तुम्हाला दिसेल. आई वडिलांशी कोणी बोलत नाही. एकदा का पाठीवरचा हात आपल्या गेला की नंतर पाठीवरचा हात नाही. म्हणून जिवंतपणेच आपण आपल्या आई वडिलांना जेवण, कपडा, औषध आणि संवाद मध्ये बोललं पाहिजे. परंतु आपला युवा वर्ग जो आहे तो मोबाईल वरती जास्त प्रमाणात आहे. समोर बाप बसलेला आहे, आई बसलेली आहे, आईशी बोलत नाही, मोबाईलशी जास्त वेळ बोलतो. आणि गेल्याच्या नंतर म्हणतात, पप्पा उठा ना, बोला ना. कसं बोलतील? जिवंत असतानाच तुम्ही त्यांना बोलला नाही. म्हणून बुद्ध धर्म हे सांगतो की जिवंतपणे याच देई याच डोळा पहा मुक्तीचा सोहळा वरती नाही. म्हणून याच दरी याच ठिकाणी आपल्या आई वडिलांना स्वर्ग दाखवायचा प्रयत्न करा. मी जास्त बोलणार नाही कारण आपण तिकडे जास्त प्रमाणात गेलेला आहात. एकदा असाच एक भिक्षू रस्त्याने चालला होता. एका माणसाला बघितलं, अरे वा पडलाय, तो त्याला सांगितलं, बाबा माझा धम्म असा आहे. परत तो झोपला. एका माणसाला परत त्यांनी असं, तो पडलेला होता त्याला परत उठवलं, बाबा ऐक ना माझा धम्म कसा आहे. की बघा, हा मी एका रस्त्यावरती माणसाला सांगितलं की माझा धम्म असा आहे तसा आहे. तो ऐकतच नाही आहे. म्हणाले त्याला घेऊन या. मग त्याला भिक्षूंनी त्याला घेतलं आणि आपल्या गुरु पुढे नेलं. गुरूंनी त्याला बघितल्याच्या नंतर सांगितलं की याला पहिलं जेवण द्या. आणि जेवण दिल्याच्या नंतर जेवला. त्यांनी पटकन लगेच वंदन केलं आणि म्हणला, सांग तुझा धम्म आता कसा आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी जास्त न बोलता वेळेचं भान ठेवून आपण तिकडे जेवणासाठी जात आहात. कधीतरी 2 दिवसाची किमया मोठी घडती गाठी भेटी पहा शेवटी कोण थांबे कोणासाठी. मानव जन्म हा एकदाच रे, मानव जन्म हा एकदाच रे, नाही कोणाचा कोणी हो. गेली सांगून बुद्धाची बाणी, गेली सांगून बुद्धाची बाणी. जय हिंद. म्हणत होतो.